1984 साली झालेल्या शीख विरोधी दंगलीबद्दल आपल्याला विशेष माहिती नाही, कारण एका सुनियोजित यंत्रणेने हा संपूर्ण घटनाक्रमच कधी प्रकाशझोतात येऊ दिला नाही. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्या प्रकरणानंतर त्यांच्या संरक्षणात असलेल्या शीख समुदायाला देशभरात लक्ष करण्यात आलं. शीखांची 40 ऐतिहासिक धार्मिक स्थळं उद्ध्वस्त करण्यात आली. अधिकृत आकडेवारीनुसार 3350 मृत्यू दाखवले गेले, पण वास्तविकता त्यापेक्षाही कितीतरी भयानक होती. आंतरराष्ट्रीय अहवालांनुसार 8000 ते 17000 शीखांचा या दंगलीत बळी गेला. सत्ताधारी पक्ष असतानाही काँग्रेसने हिंसाचार रोखण्यासाठी काहीही केलं नाही. उलट त्या नरसंहाराला मूक संमतीच दिली. या दंगलीबद्दल बोलताना राजीव गांधी सहजपणे बोलून गेले, जेव्हा एखादं मोठं झाड पडतं तेव्हा जमीन थोडीशी हलतेच, त्यात मोठं काय. कुछ दिन के लिए लोगों को लगा कि भारत हिल रहा है, लेकिन जब भी कोई बड़ा पेड़ गिरता है तो धरती थोड़ी हिलती है. यात सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर या दंगलीचे आयोजन आणि नेतृत्व करण्याचे आरोप आहेत. नुकतीच एक बातमी आली आहे की काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना सुनियोजितरित्या शीखांचा नरसंहार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. वास्तविक या दुर्दैवी घटनेच्या आरोपींना तब्बल 41 वर्षांनंतर शिक्षा होण्याचं कारण म्हणजे तत्कालीन काँग्रेस नेतृत्वाचा न्याय यंत्रणेवर असलेला दबाव. दिल्ली हायकोर्टाने निकाल देताना म्हटलं, घटनेच्या आरोपींना राजकीय संरक्षणाचा फायदा मिळाला आणि ते कोर्ट केसेस टाळत राहिले. मात्र शीखांचा क्रूरतेने नरसंहार करणाऱ्यांना शिक्षा झाल्यामुळे आज खऱ्या अर्थाने पीडित कुटुंबियांना न्याय मिळाला आहे.